नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, नागपूरचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। शहरातील 33 जलकुंभामधून पाणी पुरवठा होणार नाहीये। 30 तासांसाठीचं शटडाऊन जाहीर करण्यात आलंय। मनपा आणि ऑरेंज सिटी वॉटरतर्फे विविध कार्यक्रमांसाठी हे शटडाऊन घेतलं जात आहे। तेव्हा सकाळपासूनच पाणी पुरवठा आता बंद आहे आणि उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे शटडाऊन असणार आहे। उद्या 4 नंतर पाणी पुरवठा पुन्हा एकदा सुरू होईल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमक्या नागरिकांना सूचना या पाणी पुरवठा बंद असण्यासंदर्भात प्रशासनाकडून दिल्या गेल्यात? महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर या संस्थांमार्फत नागपूर शहरात पाणी पुरवठा केला जातो। मात्र कनान आणि पेंच जलशुद्धीकरण जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात आलेला आहे। आज सकाळी 10 वाजेपासून ते उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा शटडाऊन असणार आहे आणि या कालावधीमध्ये नागपूर शहरातील जवळपास 33 जलकुंभावरून पाणी पुरवठा होणार नाहीये, ज्यामध्ये प्रामुख्याने लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर असे झोन येतात, ज्यामध्ये उत्तर नागपूरचा काही भाग येतो, मध्य नागपूरचा काही भाग आहे आणि दक्षिण नागपूरचा काही भागांमधील जो परिसर आहे त्या भागांतील नागरिकांना पाणी पुरवठा होणार नाही, टँकरनेही पाणी पुरवठा होणार नाही आणि याची सूचना अगोदरच महानगरपालिकेने दिली होती। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि पाणीचा साठा देखील करून ठेवण्याचं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी जितेंद्र।